सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हव्या त्या व्यक्तीचं प्रेम मिळवायचं असेल तर आजचा उपाय हा नक्की तुमच्यासाठी. अगदी तुमच्या आवडीची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं प्रेम तुम्हाला हवं आहे आणि ते प्रेम मिळत नाही. काही कारणास्तव ती व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेली आहे किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला अतिशय आवडते परंतु तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या मनातली एखादी गोष्ट सांगू शकत नाही. अशा वेळेला हा उपाय नक्कीच तुम्हाला फलदायी ठरणार आहे. किंवा तुम्हाला तुमच्यापासून जे नेहमी जवळ असलेली व्यक्ती तुमच्यावर काही कारणास्तव रागवून थोडीशी लांब गेलेली आहे. तुमच्या दोघांमध्ये थोडासा अंतर आलेला आहे. हा अंतर सुद्धा ह्या उपायाने नक्कीच संपू शकतो. म्हणजे काय तर दोघांचे जे प्रेम आहे हे प्रेम तुम्हाला नक्कीच एकमेकांना मिळणार आहे. ह्या एका उपायाने तुमच्या सर्व काही प्रेमात आलेल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होणार आहेत. शिवाय आजच्या ह्या छोट्याशा उपायात तुमच्या आता जर का तुम्हाला प्रियकरणीला घेऊन फिरायचं आहे किंवा तुमच्या घरात बायको आहे त्यासाठी तुम्हाला तिच्यावर काही खर्च करायचा असेल आणि तो खर्च करण्यासाठी जर का तुमच्याकडे पैसेच टिकत नसतील तर कधी कधी काय होतं तर काही काही गोष्टींमुळे आपल्या घरात नवरा बायकोंचा वाद होत असतो. हा वाद पैशांपासून सुद्धा होत असतो. काही वस्तू घ्यायची असेल पैसे नसेल तर हा वाद विकोपाला सुद्धा जातो. आता काय करायचं? तुमची एखाद्या वेळेला जिथून पैसे येतील सॅलरी येईल ते काय करायचं? सॅलरी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ज्या वेळेला वापरायला घेता त्यावेळेला त्या पर्समध्ये 2 अख्ख्या लवंगा ज्या पिवळ्या रंगाच्या फुलाने भरलेल्या असतात बघा, म्हणजे व्यवस्थित अखंडित अख्ख्या लवंगा ज्याला आपण सांगतो कुठेही खंडित नसतील अशा लवंगा घ्यायच्या आणि दोन्ही लवंगा आपल्या पर्समध्ये ठेवायच्या. ह्या लवंगा जोपर्यंत ठेवा जोपर्यंत त्याला चांगला सुगंध आहे आणि जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत ठेवा. सुगंध नाही, सुगंध संपला असं वाटलं की लवंग नेहमी चेंज करत चला. पूर्ण महिनाभर अशाच लवंग तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. फक्त 2च लवंग ठेवायचे आहेत. आता दुसरा उपाय ज्याने तुमच्या घरात तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे त्यासाठी काय करायचंय? तुम्हाला तुमच्या हव्या त्या व्यक्तीचं जर का प्रेम मिळवायचं असेल अगदी 24 तासात सुद्धा तुम्हाला ह्याचा अनुभव येऊ शकतो. काय करायचं? 2 लवंगा घ्यायच्या, उजव्या हातात 2 लवंगा घ्यायच्या आणि त्याच व्यक्तीचं नाव बोलायचं जे तुम्हाला तुमची व्यक्ती जी आवडती व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि मनातल्या मनात ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या व्यक्तीपासून तुम्हाला काय हवं आहे ते मिळतंय ना, त्याचं प्रेम तुम्हाला मिळतंय ना, हे तुम्ही मनातल्या मनात सर्व एक चित्र डोळ्यासमोर आणायचं, मनातल्या मनात सगळं म्हणायचं आणि दोन्ही लवंगा तुम्ही ज्या वेळेला तुम्ही झोपायला जाता त्या उशीच्या कव्हरमध्ये बघा, म्हणजे पिलो जी असते त्या पिलोच्या कव्हरमध्ये तुम्हाला ह्या दोन्ही लवंगा ठेवायच्या आहेत. हा उपाय जवळजवळ तुम्हाला 43 दिवस करायचा. म्हणजे काय? 2 लवंगा रोज हातात घ्यायच्या आणि त्याच लवंगा रोज उशीत ठेवायच्या. पुन्हा रात्री झोपताना दुसऱ्या दिवशी त्याच उशीतल्या लवंगा हातात घ्यायच्या आणि पुन्हा तेच करायचं आहे. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्यानंतर चित्र रंगवायचं की ती व्यक्ती तुम्ही त्या व्यक्तीशी छान छान गप्पा गोष्टी मारता, तुमचं प्रेम आहे, एकमेकांवर तुम्ही प्रेम करता, अशा पद्धतीने एक चित्र डोळ्यासमोर उभं करायचं आहे. सगळ्या काही गोष्टी होकारार्थी म्हणायच्या आहेत, होकारार्थी विचार करायचा आहे, कुठल्याच पद्धतीत नकारार्थी विचार करायचा आहे. नक्कीच 43 दिवसाच्या आत तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती असेल किंवा तुमच्या नवरा बायकोमध्ये जर का अंतर पडला असेल, काही कारणास्तव दुरावा झाला असेल तर तो दुरावा दूर होईल आणि पुन्हा नव्याने तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. हा उपाय कोणी करायचा? तर कोणीही करू शकतो. तुम्ही प्रियकरासाठी करू शकता, तुम्ही नवऱ्यासाठी करू शकता, तुम्ही बायकोसाठी करू शकता किंवा कुठल्याही तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी करू शकता. अर्थातच भाऊ बहिणींसाठी सुद्धा करू शकता. जर बहीण भावांमध्ये दुरावा असेल आणि तो तुम्हाला दुरावा दूर करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर आज जे दोन्ही उपाय सांगितलेत हे उपाय दोन्हीही खूप महत्त्वाचे आहे. पहिला उपाय जो पैशांसाठी सांगितलाय तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. नक्की तुम्ही करून पहा आणि ह्याचा अनुभव मला शेअर